हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आज आपण जाणून घेऊया थायरॉईडच्या आजारामध्ये जेव्हा कमतरता होते म्हणजे हायपोथायरॉइडिझम या आजाराशी संबंधित आहारामधले कुठले पथ्य आपण पाळायला पाहिजे. सोप्या भाषेत ग्वायट्रोजेनिक आहार, ज्याच्यामुळे थायरॉईडचं हार्मोन कमी काम करणार ते आहार आपण टाळावा. तर कुठले? नंबर 1, सोयाबीन. सोयाबीनशी संबंधित कुठलंही तुम्हाला आहार चालणार नाही. जसं सोया मिल्क, सोया सॉस, सोयाबीनचं तेल, सोयाबीनच्या वड्या हे आपण टाळाव्या. नंबर 2, फ्लावर ही भाजी म्हणजे व्हेजिटेबल, जसं फ्लावर किंवा कॅबेज, पत्तागोबी आणि फुलगोबी हे आपल्याला चालणार नाही. हे ग्वायट्रोजेनिक असतं. त्या व्यतिरिक्त हार्मोनचं बॅलन्स कमी करण्यास कारणीभूत असणारं कॅफीन म्हणजे कॉफी हे आपल्याला चालणार नाही. त्या व्यतिरिक्त थायरॉईडची कमतरता असताना आपण थायरॉईडच्या गोळ्या नियमित घ्याव्या, जेणेकरून आपला जो आजार आहे तो संतुलित राहील. ॲक्च्युली हे हार्मोन जे असतं ते जे आपण गोळीच्या स्वरूपात घेतो हे एक शरीराचाच भाग असतो. त्याच्यामुळे ती गोळी न चुकता आपण सकाळी उपाशीपोटी घ्यावी, जेणेकरून आपला आजार संतुलित राहील. आपलं वजन मॉनिटर करत राहावं, जेणेकरून आपला आजार स्थिर आहे का नाही हे आपल्याला कळेल. थँक्यू.